नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही सगळे म्हणता यूट्यूब आणि यूट्यूबच्या कमाईमध्ये तुम्ही काय केलंय, तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। यूट्यूबवर जसं आम्ही 1-1.5 वर्षापासून स्ट्रगल करतोय, तर त्याचा आम्हाला बेनिफिट काय झालेला आहे तो तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि मी तुम्हाला लवकरच तो दाखवणार आहे। तर उगत माणूस कोणती गोष्ट करत नसतं किंवा लोक असं म्हणतात की मायबापाच्या इतर राहती, हे करते ते करते, तर प्रत्येक गोष्टी मागे रिझन असतात। तर सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिलं मी तुम्हाला गुड न्यूज सांगते, आम्ही आज खूप 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 खुश आहे। आमचं जे ड्रीम आहे का त्याच्या 1 पाऊल मागे आहेत आम्ही, आणि पण एक ड्रीमचे जे 2 पाऊल आहेत त्यातले 1 पाऊल चढलेलं आहेत आणि फक्त 1च पाऊल मागे आहेत। ते सगळे पाऊल नक्कीच लवकरच कंप्लीट होणार आहे, तेही मी तुम्हाला आत्ता सांगते या क्षणी। तर तुम्हाला मी पहिलं दाखवते। तर यूट्यूबच्या पैशातून आम्ही काय केलेलं आहे, तर आम्ही हा 16 लाखाचा 24 बाय 100 किती 116 24 बाय 116 असा फ्रंटला 24 आहे, मेन रोडच्या साईडलाच प्लॉट घेतलेला आहे। इथून ते पार तिकडं दिसतंय का तुम्हाला, ब्लॅक गेट तिथपर्यंत आपला प्लॉट आहे। हा असाच पट्टा जो जीसीपीने वगैरे झाडं वगैरे मोडलेले, ते गवत वगैरे हा पूर्ण आपण घेतलेला आहे। आणि बाप कमाई नाहीये, आप कमाई। आप म्हणजे स्वतःच्या जीवावरती आम्ही हा घेतलेला आहे। बरेच लोक असतात, श्रीमंत असतात, मोठे पैशावाले असतात, त्यांच्यासमोर आमचे काहीच नाहीये, पण ते त्यांना दादापासून त्यांची खूप सारी प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे एवढूशा एका प्लॉटची काही किंमत नाही। पण आमच्याकडे शेती नाहीये किंवा आम्हाला कुठं घरदार नाहीये, मोठा बंगला नाहीये। आमची ही स्वतःच्या जीवावर 16 लाखाची आमची पहिली प्रॉपर्टी आहे। आणखीन इथून पुढे बऱ्याच गोष्टी होत राहतील, पण त्यातलं एक छोटंसं आणि पहिलं आमचं जे की स्वतःची काहीतरी जागा घ्यायची, तर ती आम्ही घेतलेली आहे। आणि लवकरच इथं मस्त असा बंगलो आम्ही करणार आहे, मस्त असं करणार आहे छानसं। तर बघू शकता इथं रोड आहे जवळच, खूप बीटला जातो हा रस्ता असाच। ह्या एरियाचं नाव कळसंबा रोड, आणि हे सगळं शक्य झालंय फक्त तुमच्यामुळं, आणि श्रेय सगळं याचं तुम्हालाच जातं। तर तुमचं मनापासून तुम्ही जर आमच्या सोबत नसतात तर नक्कीच आज आम्ही कदाचित हे स्वप्न आमचं स्वप्नच राहिलं असतं, कधीच पूर्ण झालं नसतं। घेऊन देते 10-20 हजाराच्या नोकरीवर कधी आयुष्यभर जरी आम्ही केला असतं तरी कधीच कंप्लीट झालं नसतं, शक्य नसतं। पण हे लवकरात लवकर शक्य झालंय फक्त तुमच्यामुळं झालंय। आणि कालच आम्ही हा प्लॉट भरून घेतलाय इथं मस्त खूप पैकी। खोल इथं खड्डा होता, ते काय ती खड्डा दिसतोय, बघा तसा खड्डा होता, भरून वगैरे भरून घेतलेला आहे। लवकरच पुढची प्रोसेस पण होईल इथं। आणि आता ह्याच्यावर मस्त पैकी स्वप्नातलं घर जे असतं प्रत्येकाच्या, तसंच एक घर होईल असं वाटतंय। सध्या तर काही नाही, पण लवकरात लवकर, कारण तुमच्या प्रेमामुळे म्हटलं पुढच्या गोष्टी नक्कीच होतील। मला तुमच्यावर विश्वास आहे सगळ्यांवर, आणि सगळं याचं श्रेय तुम्हालाच आहे। आणि खूप लोक कमेंट करतात असं तसं, बापाच्या जीवावर जगती, ह्या गोष्टी त्या गोष्टी करती, पण मी हे स्वतःच्या जीवावर प्लॉट घेतलं हे पण तुम्हाला सांगते, खूप गर्वाने सांगते। कारण आता माझं वय फक्त 23 वर्षाची आहे मी, आणि 23 वर्षामध्ये 16 लाखाचं मी काहीतरी करून दाखवलंय, आणि ते पण स्वतःच्या जीवावरती। तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं। आणखीन एकदा म्हणते, ह्याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे। हे प्लॉट आमचा नाही, हे प्लॉटच तुमचा आहे सगळ्यांचा। येस, तुम्ही कधी आपण तसं आपली जेव्हा आपण काहीतरी इथं कार्यक्रम ठेवतो तेव्हा तुम्ही सगळे नक्कीच इन्व्हाइट असाल। आणि आता शिवांशचा बर्थडे पण आहे उद्या 4 ऑक्टोबरला नेकनूरमध्ये बाजार तळावर रात्री 6:30 वाजता, तर तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं। मस्त असा शिवांशचा बर्थडे होणार आहे, गेला पण आम्ही छान केला होता, आणि सेकंड आहे तरी पण हा पण आम्ही छान करणार आहे। तर तुम्ही आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटेल, आणि खूप लोक भेटायला येतात। पहिलं मम्मी पप्पाकडे राहायचो ना तेव्हा रस्ता वगैरे खूप खराब होता, पण आम्ही जेव्हा इथे राहायला येतो, आता हायवे रोड आहे डांबरी, तेव्हा तुम्हाला तो त्रास होणार नाही। पावसाळ्यामध्ये आता मागं एवढे लोक आम्हाला भेटायला आले ना, आणि खूप चिखलामध्ये खूप बेजारी होत, त्यांची गाडी फसायची किंवा तिथून रोड पासून घरी येऊस तर पाऊस लागायचा। आता काहीही होणार नाही, तुम्ही एकदम निवांत आमच्या घरी येणार। बघू, सध्या तरी आमचं एक अचिव्हमेंट पूर्ण झालेलं आहे। आता इथं शेड मारून राहू किंवा घर बांधू, आता हे पुढं डिपेंड आहे, सध्या तरी काही प्लॅन नाहीये। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि अगेन तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच। असंच प्रेम करत राहा, बाय।